नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज वल्या नारळाची चिक्की बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. आता वल्या नारळाची आपल्याला चिक्की तयार करायची. त्यासाठी मी काय केलं, आपल्या नारळ होतं याचं पोळ्याचं, ते आता खराब व्हायला लागलं म्हणून मी ती रात्री खिसलं, भाजून ठेवलं होतं. मग आता ते भाजून ठेवलेला खिस घेतलाय, खिस आणि तूप घेतलंय आणि गूळ, एवढं साहित्य घेतलंय. आता चिक्कीसाठी गूळ पावशेर घेतलाय बघा, आणि खिस बी पावशेराच्या आसपासच आहे, जास्त नाही खिस पण, मग ती बरोबर होते. असं बी नारळ वायाला जातात बघा. त्यासाठी तुम्ही बी कधीतरी हो का असं नारळ असलं की खिसून हो का आता लालसर भाजायचं. तुम्ही तर बघितलं आता कसं कलर आलाय त्याला, ते तसं भाजून आपली चिक्की बनवायची. चिक्की बनवायची नाहीतर साखरेत बर्फी बनवायची, काय पण बनवून खायचं, म्हणजे खराब होऊन नासून जात नाही. आता मी गुळ खिसून काय घेते, एखादा खडाही असला तर त्याच्यात ते निघतो, आपल्याला कळतो. आणि पाक पण लवकर येतो. हो का, हो खडा लागला का नाही, हो का, हो का काळा दिसतो का नाही तुम्हाला, त्याच्यामुळं हो का खडा. असं आपल्याला पाक आता अख्खा गुळ टाकल्यावर कळत नाही, हे खिसणी बरोबर करतो बघ. त्याच्यामुळे आपल्याला बाजूला ते साईडला घ्यायला येतो. आपल्याला आता पाक करण्यासाठी कढई चुलीवर ठेवून घ्यायची. कढईत आपल्याला का गूळ टाकून घ्यायचा. याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही, हाय असं गुळाचा पाक करायचा आपल्याला, बिन पाण्याचा. हो का, आता गुळ तळायला लागलाय, याच्यात का आपल्याला पाणी बिणी वाटायचं नाही, काय नाही का. हो का, आता लागला पगळायला गुळ. आता ही गुळाचा पाक यूज तर आपल्याला तूप लावून घ्यायचं बघा, पळपूट बेलण्याला. आपल्याला आता तूप लावून घेते मी आता पळपूट बेलण्याला, म्हणजे पटकन चाचणी आली की आपल्याला पळपुटावर ओतून घ्यायला जमतं. म्हणजे ती चाचणी काय होते, गार झालं की लगेच आठरत असते, त्याच्यामुळं ती आधीच लावून घ्यायची मला. आता हे पळपूट बेलण्याला हे तूप का लावायचं, आपल्याला ही चिक्की लाटायची, ह्याच्यावर पसरून घ्यायची बेलण्याने, म्हणून ती चिटकून आहे खाली पळपुटाला, आणि बेलण्याला बी चिटकून आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही तूप लावून घ्यायचं ह्याला. आता ह्याला सारखं हलवून घ्यायचं, म्हणजे चाचणी येते, खाली करपणार नाही, पटकन चाचणी येते ना गुळाला. हे आता चाचणी यायला लागली बघा ह्या गुळाला. आता 1 मिनिटात चाचणी येते. आता हेच करतो मी, तुम्हाला पाण्यात घेऊन दाखवते. आता आधी थोडी 1 मिनिट ठेवायची बघा. आता आता चाचणी आली. आता ह्याच्यात खोबऱ्याचा खिस टाकून घेते. आता ह्याच्यात आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आपण घ्यायचं आता. आपल्याला आता ही बेलण्याने लाटून घ्यायचं. आता ही पसरून घ्यायचं चौकडून. गोल करून घ्यायचं आपल्याला बेलण्याने. असा पळपूट फिरवून चौकून लाटून घ्यायचा ह्याला, म्हणजे एकसारखी येईल. अशी मस्त लाटून चौकून गोल गरगरीत हवा झाली बघा. आता जरा गरम आहे तर आपण कापून घेऊ याला, परत सुकल्यावर कापायला यायचं नाही.
आता हे गार जसं होईन तसं कडकपणा येईन बघा ह्याला. आता हे ओला खोबरा असतो त्याच्यामुळं लवकर नाही कडकपणा येणार, पण येईन जरा गार गार होत आल्यावर. आपल्याला तिळाची ह्याची दुसरी चिक्की असल्यावर तवाच गार होते. ओलं खोबरं आहे ना. आता 5 मिनिटं ह्याला गार करायला ठेवू आपण. आता चिक्की गार झाली, आता काढून घेते. बघा आता मस्त काढायला यायला लागली बघा. तरी अजून थोडीशी गरम वाटते हाताला, पण निघते चांगली. तेव्हा किती वड्याच्या वड्या किती भारी निघतात आहे. असं तुम्ही कधी ओलं नारळ असलं तर करून खात जावा, वायाला जात नाहीत. असं ओलं नारळ आपण घरात ठेवलं तर लगेच त्याला बुरा येतो, ओलं असते ते खराब होतात लगेच. ही झाली आपली ओल्या नारळाची चिक्की तयार. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.